प्रथमतः जय शिवराय, जय छत्रपती शंभूराज। मी बाबाराजे गणपतराव देशमुख। आज लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की आपण बघतोय आज बरेच वर्ष झाले, एक 28 ते 30 ते 32 वर्ष झाले मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचा संघर्ष हा पूर्वीपासून चालू आहे। याच्यामध्ये कित्येक लोकांनी आपला जीव दिला, बलिदान दिलं, तरी पण आजपर्यंत हा प्रश्न तसाच आयरनीवरती आहे आणि भिजत घोंगडं जसं पडतं तसा पडलेला आहे। आता बघायला गेलं तर समाज एकत्र झालेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा आरक्षणासाठी रस्त्यावरती उतरलेला आहे आणि तो समाज म्हणजे एक गोरगरीब आणि कष्टकऱ्यांचा वर्ग आहे। तो कुठला साखर कारखान्यांवाल्यांचा किंवा कुठल्या राजकारण्यांचा असा कोणत्याही प्रकारचा काही एक संबंध त्याच्यामध्ये येत नाही। आपण बघायला गेलं तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, तालुक्यामध्ये आरक्षणाची ठिणगी अशा प्रकारे पेटलेली आहे की याच्यामध्ये कोणाला कोणता लोकांना नेता दिसत नाही की कुणी दिसत नाही। लोकांनी सगळ्यांना खोलले आणि आपली आपली लढाई आपण आपली लढत आहेत अशा प्रकारे दर्शवलं जातं। पण मराठा समाजाला आरक्षण हे मिळणं आणि भेटणं ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे। कारण आम्ही तर कोणत्या प्रकारचं म्हणजे असं पाप केलेलं नाही आहे की जेणेकरून आरक्षणापासून आमचा वर्ग, आमचा समाज हा वंचित राहील। एक विषय राहिला इकडं की आपण मागणी करतोय आरक्षणाची, आरक्षणासाठी फिरतोय, आरक्षणासाठी मोठमोठ्या सभा जरांगे पाटलां थ्रू घेतल्या जात आहेत आणि त्या सभेंना उत्स्फूर्त असा प्रतिसाद या मराठा समाजाकडून मिळला जातो। मग त्या आपला जो मराठा समाज आहे हा एकीकडे आणि एकीकडे ओबीसी। आता बघायला गेलं तर मराठा आणि ओबीसी असा जणू काही संघर्ष पेटायला लागलेला आहे। आपण बघतोय की मराठा समाजाच्या सभा एक बाजूला होत आहेत, ओबीसी समाजाच्या जो आपला 12 बलुती 18 पगड जातीचा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला जो समाज आहे, हा समाज मला तरी असं वाटतंय की हा दुभंगला जातोय, हा फुटला जातोय आणि हा समाज कुठेतरी याच्यामध्ये फळी पाडण्यात येते, कुठेतरी जाणून बुजून ठिणगी टाकण्यात येते आणि समाजामध्ये वाद विवाद आणि भांडणं केली जात आहेत। माझी विनंती आहे या महाराष्ट्रातील तरुणांना आणि तरुणींना, हे बघा आपण 18 पगड जाती 12 बोलुती समाज करत करत छत्रपती शिवाजी महाराजांनी 6,500 जाती एक केल्या आणि मावळा नावाचं असं संघटन तयार केलं की ज्या संघटनांनी 350 वर्षापूर्वी 130 देशांवरती आधी राज्य गाजवलं। ते गाजवलं ते तलवारीच्या टोकावरती आणि भगव्या रक्ताची होळी खेळली गेली। आपल्या बापजाद्यांनी आपलं अख्ख्या आयुष्याची राख रांगोळी केली। कशासाठी? आपल्या धर्मासाठी, आपल्या लोकांसाठी, आपल्या बाया बावड्यांसाठी। आज बघायला गेलं तर या दोन समाजांमध्ये एक साईडला आला मराठा, एक साईडला आला ओबीसी। ओबीसी मध्ये काय असतील तेवढ्या जाती आणि मराठ्यांमध्ये पण आता पाडलेल्या असलेल्या त्या जाती, या जातींमध्ये आपल्याला भांडवलं जात आहे। मी प्रत्येक वेळेस सांगतो की बाबांनो, काही नेत्यांच्या सांगण्यावरून जर ओबीसी मराठ्यांना टार्गेट करत असतील आणि मराठा जर ओबीसींना टार्गेट करत असेल तर आपण कुठंतरी चुकतोय। हे झालं नाही पाहिजे। मग 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 18 पगड 12 बोलुती समाजाचे जे मावळे होते, हे लढायला जाताना काय छातीवरती जातीचा टॅग लावून जात होते का? मी या समाजाचा, मी त्या समाजाचा, मी त्या समाजाचा असं जर केलं असतं ना तर हा धर्म राहिला नसता आणि हा हिंदुस्थान इथं राहिला नसता। दुर्दैव तुमचं आणि आमचं की अखंड हिंदुस्थानची स्वप्न जी पूर्वी आपल्याला पडत होती, तो अखंड हिंदुस्थान तर आपल्याला कधी बघायलाच नाही मिळाला। पण आपल्या पूर्वजांनी तो अखंड हिंदुस्थान बघितलेला आहे। उलट आपण अखंड हिंदुस्थान बनवायची स्वप्न आपण बघितली पाहिजे आणि हिंदू राष्ट्राकडे वाटचाल केली पाहिजे। तर आपण आपल्यामध्येच भांडतोय। असं होऊ नये, देव करो असं होऊ नये। पण जर भविष्यामध्ये जर एखाद्या देशाने या हिंदुस्थानवर आक्रमण केलं किंवा एखाद्या वेगळ्या धर्माने जर हिंदूंवरती आक्रमण केलं तर मला सांगा माझ्या मित्रपरिवारावर, हिंदू म्हणून लढणार कोण आहे? मराठा हिंदू म्हणून लढणार का 12 बोलुती 18 पगड जाती हिंदू म्हणून लढणार? मग तो जर म्हणला की आम्हाला काही घेणं नाही, आम्हाला काय घेणं, आमची जात ही, आमची जात ती, आमच्या प्रॉपर जातीवरती जर कोणी आक्रमण नाही करत तर आम्ही का रस्त्यावरती उतरू, ही जर प्रवृत्ती, ही जर वृत्ती आपण ठेवली तर भविष्यात आपल्या सगळ्यांचं अवघड होणार आहे। स्वतःला आपण हिंदू म्हणून घेणारे आज आपण 18 पगड 12 बोलुतील समाजाची लोक आपण दुभागले गेलो। अरे आपल्यात भांडणं निर्माण केली, आपल्यात वाद निर्माण केला। भेटू दे ना मराठा समाजाला आरक्षण, का नाही भेटलं पाहिजे? हा मराठा समाजाचा नैतिक आणि मूलभूत अधिकार आहे, हे असं घटनेमध्ये लिहिलेलं आहे। आणि कमीत कमी कितीतरी वर्षापूर्वी, 102 ते 103 वर्षापूर्वी ते 128 वर्षापूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी जसं इतर समाजाला 12 बोलुती समाजाला जे आरक्षण दिलं तसं मराठा समाजाला पण दिलंय ना।
आता लोकांनी सगळं शोधून काढले, मराठा समाजाचं आरक्षण गेलं कुठं, मराठा समाजाचं आरक्षण घालवलं कुणी, आणि मराठा समाजाच्या पाठीमागं मराठ्यांचेच नेते उभे नाही, म्हणून आज मराठा समाजाचे हाल चालू आहेत हे आम्हाला तुम्हाला माहिती आहे ना. का आपण आणि धनगर लढले पाहिजेत, का आपण आणि माळी लढलो पाहिजेत? आपण लढाईसाठी आलोय. अरे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची, आपण 18 पगड 12 बोलती समाज, आज जर आपण एकमेकांमध्ये लढायला लागलो तर भविष्यात आपण आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण उत्तर काय देणार आहे? छत्रपतींचा आत्मा वरती रडत असेल, शाहू फुले आंबेडकरांचा आत्मा वरती रडत असेल की जो समाज आम्ही घडवला, ज्या समाजाचं पालकत्व, नेतृत्व आम्ही केलं, आज तो समाज एकामेकांमध्ये लढतोय हे बघून आपल्या महापुरुषांचं आणि आपल्या पूर्वजांच्या आत्मेवरती रडत असते. नका भांडू एकामेकामध्ये. काही लोक स्टेटमेंट देत आहेत, ही भडकाऊ विषय चालू आहेत, राजकारणीच ह्यांना मॅनेज करतात आणि मग हे तसे स्टेटमेंट देतात आणि समाजामध्ये दुफळी निर्माण व्हायला लागली, वाद पेटायला लागली. का? कुणाची? मी तर माझे 12 बोलती समाजाचे माझ्याबरोबर रोज मित्रपरिवार असतो, कुणालाच ऑब्जेक्शन नाहीये, कुणाला एलिगेशन पण नाहीये की मराठा समाजाला आरक्षण द्यावा नाही द्यावा. कुणीच म्हणत नाही की देऊ नका म्हणून. प्रत्येक जण म्हणतोय की त्यांचा जो टक्का असेल तो टक्का त्यांना देण्यात यावा. बरं, कुठं आम्ही ओबीसी समाजाचा टक्का कमी करतोय, तो टक्का वाढून मराठा समाजाला देता असं म्हणतोय? हिंदू मराठा म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस आरक्षण मागत आलो. आज त्या गोष्टीला अण्णासाहेब पाटलांपासून 28 ते 32 वर्ष त्या गोष्टीला पूर्ण झाली. आजही आपला समाज मागास होत चाललेला आहे, संपत चाललाय. तळागाळामध्ये चाललेला हा मराठा समाज आजही या समाजाच्या मागे जर आपलेच नेते उभे नसतील ना राहत, तर ओबीसी समाजाच्या नेत्यांना बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही, आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांना बोलण्याचा मराठ्यांना अधिकार कोणत्याही प्रकारचा नाहीये. त्यांनी आपल्याला बोलू नये, आपण त्यांना बोलू नये. सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण हिंदू आहोत, हिंदू म्हणून जगा. जातीचं राजकारण जर करत बसलो ना तर राजकारण्यांची पोटं भरणार आहेत, पण उद्या जर धर्मावरती संकट आलं ना तर तलवारी काढायच्या कोणी आणि धर्माच्या बाजूने उभं राहायचं कोणी, हा पहिला प्रश्न निर्माण होईल. हा प्रश्न निर्माण करू नका. ओबीसी समाजाच्या नेत्यांना तर सोडा, पण ओबीसी समाजाच्या लोकांना, 18 पगड 12 बोलती समाज, आपला मराठा समाजांच्या या तरुणांना माझी विनंती आहे, बाबांनो, कुणी भडकवल्याने तुम्ही भडकू नका. भडकवण्यामधून वाद निर्माण होणार आहेत, तरुणांवरती, गोरगरिबाच्या पोरांवरती केसेस दाखल होणार आहेत, आणि या केसेस सरकार कोणत्याही प्रकारे कोणत्याही कंडिशनमध्ये माघार घेणार नाहीये. त्याच्यामुळे आपण का आपल्यामध्ये भांडायचं? आपल्या छत्रपतींनी जर फक्त मराठा समाज जर पुढे करून जर लढले असते तर काय झालं असतं? यासाठी 18 पगड 12 बोलती समाज त्यांनी एकत्र केला आणि आपल्या स्वराज्याचं आणि आपल्या लोकांचं रक्षण केलं, सीमा बांधल्या, आपला हिंदुस्थान त्यांनी एक ठेवला. माझी विनंती आहे या महाराष्ट्रातील तरुणांना आणि तरुणींना, भांडू नका. ओबीसी वेगळा नाहीये, मराठा वेगळा नाही, आपण सगळे एक आहोत, आपला डीएनए एक आहे, आपल्याला भांडायचं नाहीये. राहिला मुद्दा आरक्षणाचा, आरक्षण तर मराठा समाजाला पाहिजेच आणि ते भेटलं पाहिजे, कारण त्याशिवाय कोणत्याही प्रकारचा पर्याय नाहीये. आरक्षणामुळे किती बळी गेलेले आहेत, आरक्षणामध्ये किती वाट लागलेली आहेत, किती अधिकारी वर्ग होता विद्यार्थी घरी बसलेले आहेत, ही कल्पना प्रत्येकाला आहे. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा विरोध मराठ्यांना करू नका. माझी नम्र विनंती ओबीसी समाजाला, आपल्यामध्ये कोण भांडणं लावतोय, कशा थ्रो भांडणं लावते, कोणत्या मुद्द्याला घेऊन भांडणं लावते ना, हे आपण ओळखलं पाहिजे आजही. आणि इथून पुढच्या येणाऱ्या चंद्र सूर्य तारे असेपर्यंत आपला 18 पगड आणि 12 बोलती समाज हा छत्रपती शिवाजी महाराजांचा समाज आहे. या गोष्टी कुणी विसरलं नाही पाहिजे. आणि वाद करू नका, माझी एवढीच विनंती आहे. भांडणांनी, मारामाऱ्यांनी वाद करून एकमेकांना सोशल मीडियावरती शिव्या देऊन काही एक निष्पन्न आणि काही होणार नाहीये. त्याच्यामुळे एकी राहा, एकीचं बळ फार मोठं असतं. आपण हिंदू लोक आहोत, हिंदूंमध्येच जर वाद निर्माण झाले ना तर बाकीची लोक आपला तमाशा बघणार आहेत. तर आपला तमाशा बंद करा, आपला तमाशा कोणाला दाखवू नका. आरक्षणाचा मुद्दा राहिला बाजूला, ते तर आरक्षण मराठ्यांना मिळणारच आहे, पण कुणाचा कमी करून मराठ्यांना वाढवायचा हा कोणत्याही प्रकारचा हेतू मराठा समाजाचा नाहीये. त्याच्यामुळे भांडू नका, सतर्क राहा, आपली लोक ओळखा, आपली कोण परकी कोण, आपल्याला आपल्यामध्ये कोण भांडवतंय, आपल्यामध्ये कोण खुन्नस निर्माण करते, कोण दरी निर्माण करतंय, ही दरी बुजवायचं काम करा, ही दरी वाढवायचं काम करू नका. माझी एक नम्र विनंती, मनापासून विनंती राहील, आपण एक आहोत. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला समाज आहे आणि आपण त्या राजाचे वंशज आहोत, ते आपले पूर्वज होते. आपण 18 पगड 12 बोलीचे समाज, आपण कालही एक होतो, आपण आजही एक आहोत आणि आपण भविष्यातही एक असू. त्याच्यामुळे भांडू नका, भांडणं करू नका, एकमेकांना शिव्या देऊ नका. गुन्ह्या गोविंदांनी या हिंदुस्थानामध्ये आपण राहू. आपण जे आपल्या पूर्वजांनी पूर्वी जे नेतृत्व केलं तेच नेतृत्व आपण इथून पुढं करू. आपण एकत्र येऊ, आपल्या एकीचं बळ दाखवू. आपण सगळे शाहू फुले आंबेडकर ह्या सगळा समाज आपला एक आहे. त्याच्यामुळे वाद नका घालू, सतर्क राहा, भांडणं करू नका. आरक्षणाचा मुद्दा चालू आहे, आरक्षण मराठ्यांना मिळू द्या, त्याच्यावरती काय कुणाचं दुमत नसणार आहे मला माहिती आहे. फक्त राजकारणी कुणाला तरी भडकवतायत आणि आपले समाज भडकतायत. त्याच्यामुळे सतर्क राहा सगळ्यांनी आणि एकीचं बळ दाखवा. आपण एक आहोत, हिंदू म्हणून जगूया आपण.
बस एवढंच. जय शिवराय.